नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आलो स्तवन क्राफ्ट्स रोहिणीताईंचा घरी आहोत आणि इथे आपण बघणार आहोत रांगोळीचे बोर्ड्स आणि लाकडी साचे। तर यावेळेस आता दसरा दिवाळी स्पेशल काय ताईंकडे हे साचे उपलब्ध आहेत आणि कशा प्रकारे ते डिझाईन्स आहेत ते सगळं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बघता येणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चला आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। तर आपल्या सोबत आहेत रोहिणीताई। रोहिणीताई नमस्कार। आणि यावेळेस काय आपल्याकडे खास? यावेळेस आपल्याकडे दसरा आणि दिवाळीचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि शिवाय रोजच्याला काढण्यासाठी वारांचे सुद्धा डिझाईन। बरं, मग आपण आता सुरुवात वारांच्या पासून करूया। आपण सुरुवात करूया। ताई, मग हा साचा साधारण किती इंचाचा असेल? हा साचा आहे तो 5 इंच बाय 5 इंचचा आहे। याची प्राइस 100 रुपये आहे आपल्याकडे। बरं, म्हणजे आपल्याकडे 100 रुपयांपासून सुरुवात आहे। हा 7 वारांचा साचा जेव्हा म्हणजे सेट जेव्हा तुम्ही घेता तर 7 वारांच्या ह्याचा वेगळा रेट येतो। 100 ला 7 असं नका म्हणू। बरोबर, साच्याची प्राइस 100 रुपये। बरोबर, नोट करून घ्या काही पॉइंट्स। 100 रुपयाचा हा साचा आहे। त्याच्यामध्ये शनिवार आहे, तसेच तुम्हाला इथे रविवार आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार आणि ताईंनी आता ही शनिवार असं। मग ह्याच्यामध्ये ताई रंग पण भरलाय ना? तुम्हाला रंग भरायचा असेल तर आधी गाळणीने रंग टाकून घ्या तुम्ही हवा त्याचा। रविवार आहे तर केशरी रंग टाकला आपण बेसला आणि मग त्यानंतर हे काढू शकता रांगोळी तुम्ही। सुंदर आणि छोटीशी रोजची देवाऱ्यासमोर काढायला आणि अगदीच रंग टाकायचाही असेल तसा आपल्याकडे हा छोटा त्या साईजचा बोर्ड देखील आहे। हा गेरू रंगाचा बोर्ड येईल तुम्हाला। ह्याची काय किंमत असणार? हा 120 ला जातो, हा 100 ला तुम्हाला स्टॉल वरती मिळेल। ताई, हा जो साचा आहे मग याच्यामध्ये काय मंगळवार म्हणजे वारांसोबत वारांसोबत चिन्हता आहेच, देवाचा फोटोही आहे आणि मंत्रही आहे। म्हणजे तिन्ही एकामध्ये ह्या सगळ्या मंत्रासोबतच्या आणि चिन्हासोबत आहे वारांच्या। म्हणजे वारांमध्ये तुम्हाला लहान साईज हवे असेल तर नुसती चिन्हांची सुद्धा आपल्याकडे सेट आहे आणि मंत्रासकट हवा असेल तर जेणेकरून मंत्र आपला रोजच्या रोज तो म्हणूनही होतो तर हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। रविवार, सोमवार, मंगळवार आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार ज्याच्यात मंत्र आलेला आहे, शुभचिन्ह आहेत आणि गुरुवार वगैरे हे सर्व वारांप्रमाणे आहे। आणि ही साईज आहे 9 इंच बाय 5 इंचची। बरं, काय किंमत आहे यांची? ही 150 रुपयाला तुम्हाला एक साचा जाईल। बरं, एक साचाची किंमत 150 रुपये। म्हणजे आता सगळ्या सुरुवात आहे 100 पासून। आणि ह्याला पण बेस म्हणून कलर वापरू शकतो? बेस म्हणून यालाही कलर वापरू शकतो किंवा आपल्याकडे त्या साईज साठी हा 11 इंच बाय 5 इंचचा गेरू कलरचा बोर्ड आहे। याच्यामध्ये आपल्याकडे ब्लॅक कलर पण आहे आणि ब्राऊन कलर पण आहे। ही आयडिया तुम्ही छान आणलेली आहे। म्हणजे कसं देवासमोर वगैरे मांडायला पण छान आहे बघा, मागे पण दिलेलं आहे। छान आहे, म्हणजे असं ठेवायचं फक्त। आणि मग त्यामुळे आपलं काय होतं, राहतो पण पाय लागत नाही त्यासाठी हा नवीन कन्सेप्ट आम्ही काढलेला आहे। छान आणले बोर्ड। छोट्याशा जागेमध्ये तुम्ही कसं सहजरित्या कधी कधी बसायलाही त्रास होतो, सो आपण टेबलवर खुर्चीवर बसून पण ते काढून देवासमोर ठेवू शकतो। चांगली गोष्ट ताईंनी नवीन आणली आहे। आणि त्याच्यामध्ये हे सगळे बोर्ड आहेत। ताई, कशापासून बनलेले असतात? हा मेटलचा बोर्ड आहे ऍक्च्युली आणि ह्याला पावडर कोटिंग केलेलं आहे। पुसू शकतो आम्ही? हे वॉशेबल आहे, फक्त तार लावू नका। पावडर कोटिंग असल्या कारणाने आम्ही ते सजेस्ट घासू नका। बायकांचा नवरात्रासाठी खास हा देवीचा पण चेहरा तुम्ही काढू शकता। अतिशय सुंदर आणि रेखीव चेहरा येतो याने। हे स्टेन्सिलची साईज 9 बाय 10 आहे। 9 बाय 10 आणि प्राइस त्याची 250 आहे। किती त्याचा सुबकपणा आहे ते तुम्हाला लक्षात येईल। आणि काही सेकंदांमध्ये ही रांगोळी येते आणि याच्यामध्ये रंग पण भरले जातात। हा, किती सुंदर आहे। या बाजूने तुम्हाला दाखवते, हे बघा, सुंदर असं अगदी दागिने पण परिधान केलेले असं सगळं चित्र आहे बघा। आणि काय किंमत ताई म्हणाले? याची 250 रुपये किंमत आहे। ताई, मग ही खास विशेष रांगोळी असते का ही रंगाची? हो, म्हणजे ही रंग मिक्स केलेली रांगोळी आहे। अच्छा, थोडेसा शाईन वगैरे पण आहे त्याला आणि बारीक आहे, अगदी बारीक आहे। हो। अच्छा, मग ही बारीक रांगोळीच पाहिजे ना ह्याला भरताना? म्हणजे मिक्स कलर पावडर
जी आपली संस्कार भारतीला पावडर वापरतो ती नका वापरू. मिक्स रांगोळी जी असेल ती वापरा. आणि शिवाय एक लक्षात घ्या की जर का हे बाहेर जरी गेले रंग तरी आपल्या साच्यामध्ये आपण हे जे पॉइंट दिलेले आहेत जे इथे उमटलेत 1 2 3 4 याच्यानंतर जेव्हा आपण परत पूर्ण रंग भरल्यानंतर व्हाईट रंगाने परत त्याच्यावर हायलाइट करणार आहोत, फिनिशिंग लाईन देणार आहे. त्यामुळे जरी रंग बाहेर गेले तरी त्याचे गडबड करू नका. मग ते 4 पॉइंट दिले तर तुम्ही त्याला बरोबर तंतोतंत जुळून पुन्हा फिनिशिंग करू शकता. छान नाजूक काम आहे अगदी रंग भरण्याचं. रंग भरले तुम्ही बघत असाल की थोडे थोडे रंग हे बाहेर गेले. आता आपण काय करणार आहोत, हे 1 2 3 4 जे आहेत इथे दिलेले पॉइंट हे याच्यावर मॅच करणार आहोत. बरोबर. मॅच करताना परफेक्ट मॅच करायचं आणि यावरून आपण पांढरी रांगोळी म्हणजे फिनिशिंग आहे. आणि फक्त कार्ड वापरलं किंवा आपलं विजिटिंग कार्ड किंवा ड्रेसचे टॅग असतात हल्ली ते पण ठेवू शकतो. कार्डबोर्ड पत्रा वापरू नका, प्लास्टिक वापरू नका. वाव, इतकी सुंदर फिनिशिंग आलेली आहे आणि सुंदर नवरात्रीचं असं देवीचं रूप आहे. रंगसंगती पण ताईंनी खूप सुरेख अशी 2 ते 3च कलर वापरले. हो, मोजकेच कलर वापरले. शिवाय हा आपला बोर्ड आहे, हा 10 बाय 10चा बोर्ड आहे. हा या ब्लॅक कलरच्या बोर्डवर मी केलेला आहे. आता हे सजवून आपण कुठेही डेकोरेटिव्ह म्हणजे आपल्या घरामध्ये देवाच्या इथे ठेवू शकतो किंवा एंट्रीला तुम्हाला वाटत असेल की नवरात्रामध्ये मी घर सजवलंय तर छान दिसावं तर तसंही ते ठेवू शकता. आणि जो काळा रंग आहे त्याच्यावरती इतकी उठून दिसते. बाजूने तुम्ही दिव्यांची मांडणी करा किंवा फुलांची आरास करू शकता. किती काय आपल्या कल्पना वापरून करू शकतो. तुमची जेवढी कल्पकता तसं ते रांगोळी सुंदर. आणि हे सगळं आत्ताच आले. आपण रांगोळी तर आपल्या हाताने काढत असतो पण काही स्त्रियांना वेळ नसतो, येत असते तरी वेळ नसतो. त्यांच्यासाठी साचे खरंच उपयोगी आणि काहींना त्रास होतो भविष्यात. काही गोष्टी येत असतात रांगोळ्या, तर हे खूप झटपट झालंय. म्हणजे बोर्डही आपला आहे आणि स्टेन्सिल आणि अगदी काढलेली हाताने आपण काढतो तशी रेखीव आहे. हो. तसंच आपल्याकडे सगळ्या देवींचाही आहे. कुलस्वामिनी आहे, हे 9 बाय 5 मध्ये साचे आहेत. कुलस्वामिनी, महालक्ष्मी, तुळजाभवानी, अन्नपूर्णा, स्वामी समर्थांचा आहे. सप्तशृंगी, सर्व देवींचा, सगळ्या देवींचा. शिवाय तुमची योगेश्वरी आहे, रेणुका माता आहे, एकविरा देवी आहे. शिवाय नवरात्रीसाठी खास ज्या 9 देवी आहेत आपण नवरात्रीमध्ये ज्या बघतो त्यांचेही आपल्याकडे असे साचे आलेले आहेत. जसं की पहिली शैलपुत्री आहे, दुसरी ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सर्व 9 देवींचा हा देखील सेट आपल्याकडे आहे. अतिशय कमी वेळामध्ये झटपट आपली ही रांगोळी काही सेकंदांमध्ये रांगोळी होते. आणि ताईंनी छान हळदी कुंकवाचं छान हे केलेलं आहे, सजावट केलेली आहे. सुंदर अशी चिन्ह, शुभ चिन्ह, पावलं आहेत. शिवाय त्या देवीचा मंत्र देखील आहे 9 देवींचा. अच्छा, हो ना, इथे दिलेलं पण आहे. सगळी मंत्र आहे. हे बघा, जवळून तुम्ही पाहू शकता. आणि अशा पद्धतीने हा साचा येणार आहे. ताई, याची काय किंमत असणार आहे साच्याची? हा साचा 9 बाय 5चा आहे, 150 रुपयाला साचा. मग 9 सेटच्या हिशोबाने तसा त्याची प्राइस येईल. 7 वारांचा वेगळी प्राइस येईल, 9 देवींचा वेगळी प्राइस येईल. तसा बेसिक प्राइस एका साच्याची 150 रुपये आहे आणि साईज 9 इंच बाय 5 इंच आहे. बरं, तर सुंदर असं वाटतं बघा. तुम्ही अशी रोजचं तुम्ही देवघरासमोर ही सगळे साचे वापरू शकता. साधी तुम्ही हळदी कुंकवाचं हे टाकलेले ताईंनी तरी किती सुंदर सुबक दिसत आहे. आणि सगळी शुभचिन्ह तुम्हाला ह्याच्यात मिळणार आहेत. हे बघा, प्रत्येक साच्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. तुम्ही कस्टमाइजही करून घेऊ शकता. जसं की तुमच्या कुलदेवीचं नाव वेगळं काही असेल जे माझ्याकडे अवेलेबल नसेल, बरं देवींनी कमेंट्स केल्या होत्या तशी आपण देतो साचे करून. फक्त दिवाळीच्या गडबडीमध्ये कस्टमायझेशनचं आता करत नाहीये. वेळ जाईल त्यामध्ये. म्हणून दिवाळीनंतर तुम्ही जर का मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला व्यवस्थित तुम्हाला काय नाव हवंय आणि त्याखाली काय चिन्ह हवे तर आपण नक्की कस्टमाइज करून देऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे ही सरस्वतीची रांगोळी आहे. ही साईज आहे 7 इंच बाय 7 इंचची. जेव्हा साईज सांगतो तेव्हा ही बाहेरची साईज असते, आउटर. आतली साईज रांगोळीची लहान असते. जशी की ही जेव्हा 5 इंच बाय 5 इंच सांगतो तेव्हा ही साईज असते. ही जी रांगोळी असते ती साधारण 3.5 ते 4.25 इंचची असते. आणि इथे पण त्यांनी टिपके वगैरे दिले. म्हणजे रंग तुम्हाला जर का भरायचं असतील तर हे डॉट मॅच करू शकता. हे डॉट सगळ्या ह्याला आहेत. आणि बघूया आता ताई कशा आपण दसऱ्याची बघूया, सरस्वतीची. आणि सरस्वती पूजन करतोच घराघरात आपण. बेस तुम्ही ब्लॅक वगैरे वापरू शकता किंवा रंग
किंवा आता आपट्याचं पान काढलं आपण आणि गाडीने रंग टाकताना पटकन भरून होतो तो. बरोबर, म्हणजे वेळ वाचणार. साचा हा आपण काढलाच त्यासाठी की आपला वेळ वाचावा. बरोबर. काढता म्हणून मी असं आपट्याच्या पानाचा आकार काढून घेतलाय थोडासा. खूप सुंदर अगदी आपट्यात. आणि ताई मुळात म्हणजे रांगोळ्या काढतात खूप दिवस, म्हणजे त्यांना आवड आहे रांगोळी काढण्याची, म्हणून त्या या फील्ड मध्ये जास्त फोकस आहेत. आता आपण ही रांगोळी काढताना कडेला काढा, कोणत्याही एका कडेला टाकत जा आणि काढणी स्प्रेड करायची. पद्धत पण बघून घ्या किती सुंदर दिसते, रेखीव अशी. आणि प्रत्येक रांगोळीला मग हळदी कुंकवाचं आपण हे टाकतो. म्हणजे आता आपण पाठीपूजन करणार आहोत आणि एरवी पण आपण टाकतोच ना रोज. रांगोळी तशी नुसती ठेवायचीच नसते. किती हळदी कुंकवाच्या आहे, किती त्या रांगोळीला सुंदर हे आलेलं आहे बघा, मस्त सुंदर आहे. आणि हा बोर्ड पण ताई मिळणार ना तुमच्याकडे? हा 8 इंच बाय 8 इंचचा बोर्ड आहे. बरं. आणि किती सुंदर आले. ह्याची काय ताई रांगोळीच्या ह्याची या साच्याची? हा 100चा साचा आपला, हा छोटा. म्हणजे ही साईज आहे, लहान आहे. आणि ही साईज मोठी आहे थोडी, 7 इंचची. ही 200 ला आहे. बरं. मग ह्याच्यापेक्षा मोठे पण मिळेल? हो आपल्याकडे. हो त्याच्यापेक्षा मोठे, म्हणजे हीच डिझाईन जर का तुम्हाला मोठ्यामध्ये हवी असेल तरी मिळेल. फक्त ती आता या 2 साईज मध्येच अवेलेबल आहे. कारण सरस्वती शक्यतो दाराबाहेर काढून कोणीतरी ओलांडून येऊ नये एवढी काढत पण नाही. आपण पूजेला सरस्वती पूजन करत असतो त्याप्रमाणे हे आहे. आणि देवाजवळ मांडण्यासाठी हा छोटासा बरोबरच आहे, कारण दारात आपण सरस्वतीचं पूजन नाही करत. किंवा काढली तर थोडं स्टुलावर वगैरे कुणाचा पाय लागणार नाही असं. बरोबर. हे पण छान. ताई मग खास दिवाळीसाठी कोणते साचे आहेत तुमच्याकडे? दिवाळीसाठी आपल्याकडे समईचे डिझाईन आहेत. हे एक दिव्यांची डिझाईन आहे. ही दिव्यांची 5 दिवे आहेत. ही पण एक दिव्यांची सुंदर डिझाइन आहे. तसेच याच्यामध्ये आपल्याकडे छोट्या साईज मध्ये पण दिव्यांचे डिझाईन आहेत. शिवाय शुभ दीपावली वगैरे हे सुद्धा तुम्हाला स्टॉलवर नक्की मिळणार आहेत. एक्झिबिशन कुठे असणार आहे आपले? आता आपले 3, 4 आणि 5 ऑक्टोबरला ठाणे क्लबला एक्झिबिशन आहे. 11 ते 9 टायमिंग असेल. तिथे नक्की व्हिजिट करा तुम्ही. त्यानंतर आपलं 9, 10, 11, 12 दादरला येणार आहोत आपण, खास दादरकरांसाठी. तिथे नक्की वनिता समाजला ते एक्झिबिशन असणार आहे. आणि 9 ते 19 घंटाईला आपण आहोतच नेहमीप्रमाणे ठाण्यामध्ये. ठाणेकर वाट बघतात, कारण मला कमेंट येतात आणि भेटतात. बऱ्याच मैत्रिणी सांगतात ताई कधी भेटणार आहेत. तर ताई एक्झिबिशनला त्यांची भेट होऊ शकते आणि बरेचसे तुम्ही त्यांच्याकडे असे साचे खरेदी करू शकतात. आणि दिवाळीचं खास कलेक्शन पण आहे आणि अजून स्पेशल ऑफर पण असणार आहे. काय बरं? खास एक्झिबिशन बायकांना म्हणजे ऑफरची आवड असते. एक्झिबिशनला सांगणार आहे. बरं, ठीक आहे. नक्कीच. आणि एक्झिबिशनला भेट द्या ताईंनी आता सांगितलंय कुठे कुठे आहे. आणि तुम्हाला हवे तसे तुम्ही हाताळून घेऊ शकताय तिथे बघून. छान छान त्या डिझाईन्स काढून दाखवतात. शिवाय मी तिथे काढूनही तुम्हाला तुमच्याकडनं घेते, कारण असं नको व्हायला की घरी जाऊन साचा उमटत नाही. तर सगळे साचे तुम्ही तिथे चेक करून मगच घेता. किती गर्दी असेल तरी प्रत्येक आपली मैत्रीण तिथे येऊन खरेदी करायच्या आधी चेक करून घेते. खूप सुंदर आहे. लांबण दिवा आहे, खूप सुंदर. 5 दिव्यांची समई ना? हो, 5 दिव्यांचा आहे. आणि या साच्याचं वैशिष्ट्य असं आहे की जर का तुम्हाला एकच एवढाच पार्ट हवा असेल तर तेवढाच रांगोळी टाका आणि तेवढाच छोटासा दिवा तुम्ही काढू शकता. 2 हवा असेल तर 2 काढू शकता. जसे तुमची गरज आहे, जागा आहे, घेऊ शकतो तसं घेऊ शकता. आणि याच्यामध्ये लहान साईज येते का? लांबण दिवामध्ये लहान साईज, अगदी लहान साईज नाही येणार, पण 9x5 मध्ये नक्कीच नवीन एक डिझाईन करायचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हाला स्टॉलवर बघायला मिळेलच. तर खूप सुंदर असं ताईंचं नवीन असे साचे असतात. प्रत्येक सणासुदाला आपल्याला हवे ना तशी डिझाईन्स ताईंकडे असते. आणि अजून पण ताई येणार आहेत ना दिवाळीसाठी? नक्की. शुभ दीपावली असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही भेट देईपर्यंत ताईंकडे बरेचसे साचे अवेलेबल होणार आहेत. आणि आता हे दिव्यांचे वगैरे बघा आकर्षक वाटतात असे. कलर पण ह्याला बेसला करू शकतो. ही एक दिव्यांची. ताई किती इंचाची आहे ही साईज आहे? 17 इंच बाय 5 इंचची. आणि याची प्राइस आहे 250 रुपयाला. याच ह्याच्यावर ऑफर आहे. नक्की भेट द्या.
तुम्ही. बरं, अरे काय ऑफर आहे ते तुम्हाला एक्झिबिशनलाच कळणार आहे ताईंकडे, तर नक्की ऑफरचा लाभ घ्या. आणि खूप सुंदर असे साचे आपल्याला सहजरित्या काढता येत आहेत आणि इतके सुंदर आहेत ते. किती वर्षानुवर्ष जातील तर सांभाळून हाताळले तर ना, व्यवस्थित हाताळले ना तर नक्की ते 7-8 वर्ष तर काही होत नाही. मी स्वतः वापरलेलेच आहेत. ठेवताना ते कसे ताई व्यवस्थित कॅरी करायचे? ठेवताना फक्त ते पुसून, कोरड्या रुमालाने पुसून ते ठेवा, एवढंच सांगतो आम्ही. आणि जेव्हा कधीही तुम्ही रांगोळी काढाल ना, रांगोळी काढताना रांगोळी बारीक वापरा, एकदम बारीक वापरा रांगोळी. आपल्याकडे पांढरी रांगोळी स्टॉलवर असते अवेलेबल, पण समजा तुम्हाला नाही मिळाली तर जाड रांगोळी वापरू नका, कारण साच्यामध्ये जाणार नाही. जर का जाड मिळाली तर काय करायचं, तर जाड मिळाली तर अशा गाळणीने ती पांढरी रांगोळी सुद्धा चाळून घ्यायची. आणि जर खाली चाळ पडेल ना त्याने तुम्ही साच्यावरती रांगोळी वापरा. याने काय होईल, त्या साच्याला विनाकारण त्या जाड रांगोळीचा रखरखीत असतो तो लागणार नाही. आणि हे जे मटेरियल आहे ना ते नाजूक असं आहे. नाजूक आहे पण टिकाऊ आहे ते, असं काही हे नाही होणार की ते वापरून टोकेरी वस्तू वगैरे तुम्ही असं हे करू नका. ठेवताना व्यवस्थित ठेवा. आणि रांगोळी काढताना पण खूप प्रेशर द्यायची त्याला गरजच नाहीये. बरं, इतकं सहजरित्या ताईंनी बघा पटकन बेस काढलेला आहे. हा बेस आपण काढून घेतलेला आहे 2 रंगाचा. शेडिंग करून घेतल्यानंतर आपण रांगोळी घेतली. कार्डच्या एजेसनी स्प्रेड करायची. कार्ड असं करून असं नाही करायचं. कार्डच्या एजेसनी. किती ताई माहिती देतात छान प्रकारे. सहज हलक्या हाताने तुम्हाला ती फक्त त्याला ओढत न्यायची. थोडक्यात सांगायचं ती 1-2 सेकंदामध्ये इतकी सुंदर दिवे आलेत. हा म्हणजे आवडीप्रमाणे तुम्ही इथे हे करू शकता. रंगसंगती खूप सुंदर. तशीच ही एक कमळाची बॉर्डर आहे. बॉर्डर पट्टीचं काय, तुम्हाला चौकोनमध्येही ती वापरू शकता तुम्ही, दारामध्ये पण एक्सटेन्शन पण करू शकतो ना ही बॉर्डर पुढे. हे पॉइंटला मॅच करायचंय आणि तुम्ही पुढे कंटिन्यू घेऊ शकता. जास्त कमळ हे बघा इतकं सहजरित्या काही सेकंदामध्ये होतंय. अरे वा, एक कमळ प्लस केलेलं आहे. फक्त ते पॉइंट घ्यायचे, त्या पॉइंटला जोडायचंय म्हणजे तुमची अजून एक्सटेन्शन होऊ शकते, बॉर्डर होऊ शकते ना. आणि जरी गॅप जरी पडली, समजा पॉइंट नाही मॅच करता आला तरी सलग काढत गेलात गॅप घेऊन तरी ती सुंदरच दिसणार आहे. फक्त एखादा टिपका रंगाचा त्यांनी ठेवलेला आहे आणि किती तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता. आता यासाठी पण तुम्ही बेसला जर का डार्क रंग कोणताही दिला तरी ती सुंदर दिसणार आहे. जसं की पिंक कलरचा डार्क टाकलात, ग्रीनचं त्याला कॉम्बिनेशन दिलं आणि काढलं तरी सुंदर वाटते. अशी रेखीव आहे ती, अशी छान काळ्या बोर्डवरती. आणि सगळ्यात कमी वेळ लागतो ह्या रांगोळ्यांना. तेच ना, अगदी 2 सेकंद म्हणता येईल. 1 सेकंद रांगोळी घ्यायला आणि कार्ड फिरवायला 1 सेकंद. सुबक सुंदर रांगोळ्या, त्या पण रेखीव एकसारख्या. ती जवळून दाखवते, खूप सुंदर वाटतात बघा. ऑर्डर पट्टी बघणार आहोत. दिव्यांची आहे ही, खास दिवाळीसाठी. यासाठी करताना मी हे शेडिंग केलेलं आहे. 2 रंग, लाल, केशरी आणि पिवळ्याचा. 3 रंग वापरले. आणि आता आपण ही रांगोळी बघणार आहोत. काही सुचवतात पण तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता. आणि ते कार्ड बघा कशा पद्धतीने. कार्ड रांगोळी कडेलाच टाकायचे, कोणत्याही कडेला टाका. या टाका आणि अलगद असं फिरवायचं. आणि खूप फास्ट मध्ये कार्ड नका करू, अलगद हाताने त्याला थोडा वेळ द्या खाली रांगोळी घेण्यासाठी. गेली पाहिजे. खूप जास्त जोर पण नाही द्यायचा. अगदी बरोबर. म्हणजे ते पॉइंटला अगदी पूर्ण रांगोळी तयार झाली. पण खास दिवाळीसाठी आणलेत आपण. ह्याला घुंगराचे दिवे आपण म्हणू शकतो. मेटलचे आहेत आणि त्याच्यामध्ये मेणबत्तीचं हे ठेवू शकतो. ही टी लाईट कॅन्डल तुम्ही ठेवू शकता. बरं. आणि खूप सुंदर दिसेल सजवलं की. अशाच आपल्याकडे दुसरेही कुंदनचे दिवे आहेत. तुम्ही असे दिवे पण इथे घेऊ शकता, ताईंकडे अवेलेबल आहे. ताई मग काय किमती असणार याच्या? हा दिवा आपल्याला 150 रुपयाला जोडी आहे. जोडी. बरं. मेटलचा आहे आणि खूप सुंदर दिसतो तो. तसेच आपल्याकडे असे कुंदनचे पण दिवे आहेत. बरं. हे पण तुम्ही डेकोरेटिव्ह म्हणून घरात ठेवू शकता. हा आपला ब्लॅक कलरचा बोर्ड आहे, त्याच्यावर ते ठेवलात आणि जर का लावलात तर अतिशय उठाव देईल. किंवा कडेला मग फुलांच्या पाकळ्या, फुलांच्या पाकळ्यांमध्ये पण तो तेवढा सुंदर दिसणार आहे. सुंदर बघा. हे घुंगराचे दिवे सुंदर असे 150ला जोडी आहे. छान वाटेल अगदी मस्त. आणि हा 150ला 1 आहे. 150ला 1 येणार. बरं. रंग आहेत का त्याच्यात? यामध्ये रंग आहेत. बरं. आणि इव्हन तुम्ही रांगोळीच्या भोवती पण ठेवू शकताय ना? हो.
खास दिवाळीसाठी आपल्याकडे महालक्ष्मीची रांगोळी आहे. बरं, सगळ्या दिवाळी स्पेशल खास आपण आता बघतो. इतरही साच्या आहेत ताईंकडे. हो, इतरही डिझाईन रोजच्या वापरासाठी. मस्त. लक्ष्मीचं हे लक्ष्मी पद्म पण आहे. किती इंचाचं ताई? ही 7 इंचची आहे. अच्छा, बरं. हा, या साईज मध्ये यामध्ये समजा हे डिझाईन तुम्हाला मोठ्यामध्ये हवं असेल तर तेही आहे आपल्याकडे. बरं, सेम मध्ये. तसंच श्रीयंत्राची पण आहे. लक्ष्मीपूजनला तुम्हाला श्रीयंत्र हवं असेल तर आपल्याला बघायला गेलो किंवा एखादं चित्र रेखाटायला जरी गेलो ना तरी खूप वेळ जातो. साच्यांमुळे काय होतं, तुम्ही इतकं कमी वेळामध्ये झटपट आणि रेखीव पण येतं. असंही नाही की ते कसं येतं. बरोबर. ही पद्धत बघून घ्या. प्रत्येक रांगोळी त्यांनी कशी काढली, बॉर्डरवाली कशी काढली. आता पण इतकी चटकन एका सेकंदात रांगोळी तयार झाली. वा, खूप सुरेख. आणि याच्यात रंग भरू शकतो ना ताई? हो, यात रंग पण गुलाबी रंग. हा, खूप सुरेख आहे. पंच गजारूढ आहे ना? 5 हत्ती आहेत आणि त्याच्यावर बघा, हत्ती तुम्हाला जवळून दाखवतो. आणि ब्लॅक वरती पण तुम्हाला मिळेल. हा पण आपल्या हा किती इंचाचा आहे हा बोर्ड ताई? हा बोर्ड आपला 1 फुटाचा आहे. 12 इंच बाय 12. काय असणार ताई याची? याची खास आत्ता एक्झिबिशन साठी 600 रुपये आहे प्राइस. हा रंग भरून झाला. तुम्ही बघत असाल हे ओव्हरलॅप झालेत कलर. म्हणजे बारीक असल्यामुळे ते ओव्हरलॅप झालेत. तुम्हाला कळत नाहीये की नेमकं आता कमळ कुठे. बरोबर. आता हे डॉट आपण मॅच करणार. फक्त डॉट मॅच केले का ते बरोबर होणार आहे बॉर्डर? डॉट मॅच केले की बाकीचे जी रेघ असते तुम्ही रांगोळी कोणत्याही साईडला ठेवू शकता. फक्त कडेला ठेवू. मध्ये न टाकण्याचं कारण कुठल्याही बोर्डवर तुम्हाला बाजूनेच घ्यायची रांगोळी आणि अशी स्प्रेड करायची. बस, कोणताही घ्या, चौकोनी. आणि कार्डने स्प्रेड करा. बरोबर. हाताने स्प्रेड केलं की काय होतं, जिथे प्रेशर जास्त तिथे रांगोळी जास्त पडते. जिथे प्रेशर नाही येणार. बरोबर. हो, खूपच सुरेख. बघा, लक्ष्मी आहे. खूप सुरेख असे ताईंनी रंग भरले. रंगसंगती पण तुमच्या प्रमाणे तुम्ही करू शकता. गुलाबी असा कमळ आहे. मस्त. तुमच्या आवडीने रांगोळी तुम्ही सजवू शकता. गुलाबाच्या पाकळ्या किंवा गोंडे पण असतात, त्याची पण तुम्ही ठेवू शकता. आरास जशी हवी तशी करू शकतो. हे लक्ष्मीचं आहे म्हणून मी इथे लाल रंग गुलाबाचा घेतलाय. बरोबर. ताई इथे गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवतायत. तुम्ही गिफ्टिंग साठी पण हा ऑप्शन देऊ शकता. बरं. म्हणजे हळदी कुंकू आहे हे. रांगोळी आहे. हा आपला छोटा सगळ्यात बोर्ड आहे आणि हे एक 5x5 रांगोळीचं स्टेन्सिल. तर याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करू शकता. जे कुठलेही तुम्हाला 5x5 साईज मध्ये आवडेल ते तुम्ही स्टेन्सिल देऊ शकता. बरं. हा एक गिफ्टिंगचा ऑप्शन आहे. आणि ही रांगोळी पण येते का? हा, ही रांगोळी पण येते. पांढरी रांगोळी आहे आणि हळदी कुंकू आहे. छान ताईंनी डब्या वगैरे ठेवलेल्या आहेत. छान आहे गिफ्ट साठी. वाण म्हणून रिटर्न गिफ्ट किंवा लग्न कार्यामध्ये पण देतात ना. बरोबर. तर तो एक ऑप्शन तुम्हाला छान मिळेल. हे आपलं गिफ्टिंगची प्राइस आहे 250 रुपये फक्त. वाव, दाखवा कशी बॅग आहे. मस्त. द्यायला पण छान. द्यायला पण सुंदर. एकमेकींना हळदी कुंकू दिल्याप्रमाणे. किंवा दिवाळीसाठी तुम्हाला जेव्हा रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे तर याच्यामध्ये मिठाईचा बॉक्स अजून एक तुम्ही ऍड करू शकता. गोड म्हणून किंवा फराळाचा बरोबर हे पण देऊ शकता. पॅकिंग करून असंही देऊ शकता. खूप छान ताईंनी आणलेलं हे. आणि पॅकिंग साठी बॅग पण छान केलेली आहे. आणि बजेट मध्ये पण हे गिफ्टचं छान ऑप्शन दिलेलं आहे. अजून एक मोठा म्हणजे थोडा अजून मोठ्या साईज मध्ये द्यायचं असेल तर हा आपला 8x8 इंचचा बोर्ड आहे. त्याच्यामध्ये हे 7x7 आपल्याकडे स्टेन्सिल येईल. यातही तुम्हाला ऑप्शन मिळू शकते. आणि रांगोळी आणि हे यामध्ये रांगोळी आणि हळदी कुंकू असाही ऑप्शन आहे. हा ऑप्शन हा 600 ला जाईल. बरं. यामध्ये एक अजून म्हणजे थोडीशी मोठी साईज येईल. ह्याच्यामध्ये मिठाई किंवा तुम्ही फराळाचं साहित्य ठेवून दिवाळीचं गिफ्ट देऊ शकता. कुठे आपण जातो दिवाळी निमित्त भेटायला किंवा वास्तुशांतीला पण म्हणजे आवडतात लोकांना. वास्तुशांतीला प्रवेशाच्या वेळेस पण देऊ शकतो. छान आहे.
म्हणजे बजेटमध्ये आणि छान आहे हे हळदी कुंकवाचं दिलेलं तर खूप सुंदर आहे. त्याचा वापरही होईल. हो ना, तिने आणि आठवण काढतील की कुठून घेतलंय. हे सगळे बोर्ड्स आहेत ते किती आकारांमध्ये आहेत? हा, ही सगळ्यात लहान साईज आहे आपल्याकडे. ही 5 इंच बाय 5 इंचची आहे. हा मेटलचा बोर्ड आहे आणि हे पावडर कोटिंग केलेलं आहे. शिवाय याला पाय दिले तुम्ही सहज ते ऍक्सेस करू शकता, इथं खाली ठेवू शकता रांगोळी काढल्यानंतर पण त्यासाठी. तर ही साईज खास आपल्या स्टॉल वर मिळणार आहे तुम्हाला. सगळ्यात लहान साईज आहे ही 120 चे 100 ला आहे. 11 बाय 5 ची. याची प्राइस आहे 230. स्टॉल वर तुम्हाला 200 ला मिळणार आहे हा. आणि यामध्ये असं आपल्याला की फक्त नामावलीची म्हणजे 9 बाय 5 देवीचं नाव किंवा हे सुद्धा बसणारच आहे. ते बसून कडेला फुलं वगैरे बसू शकतील अशा साईज कन्सेप्टनी काढलाय. शिवाय याच्यामध्ये 3 आपल्याला जर का हे 5 बाय 5 चे साचे बसवले तर 3 वेगवेगळ्या डिझाईनचे बसू शकतात. जसं की मधला आधी काढून मग कडेचे हे काढू शकता. मधला आधी काढायचं म्हणजे बाकीच्या छान अशा टिप्स पण दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला वाटलं तर त्यांना जेव्हा तुम्ही व्हिजिट द्याल स्टॉलला तेव्हा त्यांना माहितीपूर्वक विचारून करा की कसं काय. जरी व्हिडिओ पण बघा पूर्ण, कारण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होतोय माहितीपूर्ण असा, की नुसतं साचा घेतलाय किंवा बोर्ड घेतला आणि तो तुमचा पडून राहील. त्यांचं असं बिलकुल हे नाही की त्यांचं मी बघितलं किती व्यस्त असतात. स्टॉल नुसता मांडत नाही की घरोघरी रांगोळी काढली जावी की नाही. आणि म्हणजे आपली जी ही परंपरेने आलेली हिंदू संस्कृती आहे त्याला आपण जपायचं आणि त्यासाठी जेवढं सोपं करून तुम्हाला देता येईल तेवढं आम्ही सोपं करून देतो. ती भावना आहे आणि ताई तासन तास देत असत. असं नाही की स्टॉल आहे खरेदी करतायत विक्री असं नाही. मी बघते तर त्या व्यस्तच असतात. अगदी त्यांचं काम एकाग्रता किती कुठली व्यक्ती असो त्याच्यामध्ये ते समरसून सांगत असतात जसं काही क्लासेस चालू असतो. आणि स्त्रिया पण आनंदाने घेतात. पण तुम्ही घेताय ना जे तुम्ही रांगोळीचे साचे त्याचा वापर करा असं त्यांचं म्हणणं आहे. वापर करा. जेवढं तुम्ही जास्त वापर कराल तेवढं जास्त तुम्ही खरेदी कराल. आणि गिफ्ट साठी किती छान आहे पर्याय. आणि हा तुमचा ड्युरेबल आहे. असं नाही होणार आहे की हा तुमचा 1 वर्षात जर का तुम्ही व्यवस्थित वापरलात तर चांगला, तर व्यवस्थित वापरला तर नक्की 5-6 वर्ष टिकणार आहे. साचा देखील आणि बोर्ड तर मेटलचाच आहे. बोर्ड तर म्हणजे असं पडल्यानंतर तुटणारही नाहीये. मेटलचा आहे म्हणून तो हेवी नाहीये, तो लाईट वेट आहे आणि वॉशेबल आहे. कुठेही ठेवू शकता तुम्ही. म्हणजे ह्याचं का दिलं आपण पहिल्यांदा गेरूने सारवायचोय आणि आता ना बाहेर असं पुसतात किंवा जिने धुतात सोसायट्यांमध्ये दिवाळीच्या आधी नेमका गेरू लावल्यावर जातो तो. ते छान आटोपशीर आहे. शिवाय तुम्ही याच्यावर दिवाळी ठेवू शकता. जसं की मी इथे दिवा ठेवलाय, दिवाळी ठेवू शकणार आहे. मेटल आहे त्यामुळे तो असं होणार नाही. फक्त घासू नका एवढंच आम्ही सांगतो. बाकी तुम्ही वॉश करू शकता लिक्विड लावूनही त्याला. आणि ब्लॅक कलर आहे, ब्राऊन आहे गेरूचा. हा ब्राऊन कलर आहे. हा ब्राऊन मध्ये. बरं, ताई ह्याची सगळ्यात मोठी साईज किती येते? सगळ्यात मोठी साईज 24 बाय 24 इंचची आपल्याकडे रेडी असते. मिळणार आहे. म्हणजे ज्याच्यावर आपण आतापर्यंत मोठ्या ह्याच्यावर बघत होतो तेवढी मोठी साईज मिळते. आणि साधारण ह्याची काय किंमत आहे? हा 340 आहे. तो 300 ला असेल स्टॉलवर तुम्हाला. बरं. आणि हा 10 बाय 10 आहे. हा 450 ला बसेल. त्याच्यानंतर एक हा जी साईज येते ही 12 बाय 12 ची आहे. मोठी साईज 600 ला बसणार आहे ही. त्याच्यापेक्षाही मोठी साईज येते 16 बाय 16 ची येते. ती आपल्याकडे आता दिवाळीसाठी खास ती काढलेली आहे 16 बाय 16 ची. जी मोठी तुम्हाला रांगोळी काढायची आहे ती जे आपले 10 बाय 10 चे 7 वगैरे असे ती तुम्ही त्याच्यावर काढू शकता. ती 1000 पर्यंत येईल तुम्हाला. शिवाय आपल्याकडे एक पट्टीमध्ये पण आपण काढलेलं आहे. जसं की तुम्ही बघताय बॉर्डरची रांगोळी आपण काढतोय तर हा 17 बाय 5 चा पण एक कन्सेप्ट आपण आणलेला आहे. नवीनच आहे. कारण बायकांचं म्हणजे सगळ्या स्त्रिया वर्गांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पण तुमच्यासारखे ब्लॅक कव्हर ते उठून नाही दिसत किंवा दारामध्ये एवढी काढून वेगळी म्हणजे ह्यावर काढून जर का ठेवली तर ते उठाव एक छान येतो. हा कन्सेप्टच अशासाठी आहे की तुम्ही जो बेस कलर आहे म्हणजे रांगोळी काढण्याचं काय असतं नेहमी की जेव्हा तुमचा बेस कलर डार्क असेल ना तेव्हा तो पांढरा रंग त्याच्यावर खुलतो. त्यामुळे हा गेरू कलर, ब्लॅक कलर किंवा ब्राऊन ह्या 3 कॉम्बिनेशन मध्ये आपण काढलेले आहे. आणि एकसारखं असतं. लाद्या बाहेरच्या थोड्याशा वरखाली असतात. सोसायटीमध्ये सेमच नसतं. तर ही खूप छान संकल्पना ताईने आणलेली यावेळेस. खरंच नवीन आणि साईज सगळ्या मिळते. आणि आपल्याकडे कस्टमाइजही मिळेल. यामध्ये तुम्हाला कस्टमाइज करून हवी
इथं मिळणार आहे. मग आधी सांगावं लागेल, आधी थोडा वेळ द्यायला लागेल कस्टमाइज करायला. बरं. आणि ताई आपल्याकडे साचे आता सगळ्यात मोठी आणि सगळ्यात ही लहान साईज आहे ना आपल्याकडे? सगळ्यात आपल्याकडे मिळते. ही साईज आहे 12 इंच बाय 12 इंच, सगळ्यात मोठी साईज. बरोबर. याच्या आणि सगळ्यात ही लहान साईज, ही सगळ्यात लहान साईज आहे. बरं. मग याच्यामध्ये तुम्हाला लहान हवी तर लहान डिझाईन पण याच्यामध्ये मिळणार आहे, जशी हवी तशी डिझाईन मिळेल. ही मोठी आता दिवाळीसाठी काढलेली आहे, दिव्यांचं डिझाईन आहे, सुंदर वाटते बघा. आता प्रत्येक रांगोळी आता ताईने तरी बऱ्याच रांगोळ्या आपल्याला सुंदररित्या काढून दाखवल्या आहेत, अगदी वारांच्या दाखवल्या आहेत. आणि यामध्ये डिझाईन्स आहेत आपल्याकडे. खूप सुरेख, खूप सारे डिझाईन्स आहेत यामध्ये. पण छान आहे. पणती आहे. तसंच कुणाला फ्री हँड हवे असेल तर फ्री हँडची पण आहे, फुलांची पण रांगोळी आहे. कोलम मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. इकडे छान असे लाकडी साचे पण आहेत बरेच, आणि त्यांनी अजून पण त्याच्यामध्ये छान छान नाविन्य आणलेलं आहे. त्याचा नक्कीच लाभ घ्या. ऑफर्स ते आपल्याला, मला सुद्धा उत्सुकता आहे काय ते. आणि मी सुद्धा बोर्ड वगैरे नेले, छान वापर करते, सुंदर असं, म्हणजे घाई गडबडमध्ये बरं पडतं हे सगळं. तुमच्याकडून नेलेला हा जो बोर्ड होता तर मला खूपच देवाऱ्यासमोर ठेवते ना, छान वाटतो तो, सुबक असा. विचारतात कुठून घेतलंय असं. तर खास माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की कुठे काय सगळं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ताईंनी सगळी माहिती वेळ काढून आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत आहोत. आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट्स करून सांगा. आणि रागावू नका. कधी कधी काय असतं, व्यस्त असते, गृहिणी आहे ही एक, आणि व्यवसाय करते आहे, आणि सगळं परिवार सांभाळून करावं लागतं. तो ऑनलाईनला कधी वेळ झाला तर मेसेज टाकून ठेवा. तुम्ही नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. माझा नंबर तर स्क्रीनवरती ताईंचा दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण. तर थोडासा सपोर्ट करा आणि स्टॉलला भेट द्या, म्हणजे ना तुम्हाला हे सगळं कलेक्शन ताईंचं जसं इथे दाखवलंय तसं सगळं मिळणार आहे. तुम्हाला ताई काढून पण दाखवतात, तर त्यांचा सगळं हे तुम्हाला काम त्यांचं तिथे बघायला मिळणार आहे. तिन्ही जे आहेत आपले. तर आपण एक्झिबिशनला आहोत 3, 4, 5 ऑक्टोबरला ठाणे क्लबला, नंतर 9, 10, 11, 12ला आहोत आपण दादरला स्काउट हॉलला आहोत, वनिता समाज हॉलला, आणि 9 ते 19 आपण आपल्या घंटाळीला आहोत ठाण्यामध्ये. तर नक्की ठाणेकरांनी या आणि इतरांना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्यांना हवे होते हे रांगोळीचे साचे, लाकडी साचे झटपट होणारे, ते सगळे मिळणार आहेत. ताईंनी अजून पण व्हरायटी आणलेली आहे, दिवाळीचे अजून पण येणार आहेत. आणि ऑफरचा पण लाभ घ्या. सुंदर सुंदर त्या ताईंनी सजून दाखवलं आपल्याला. खरंच ताई खूप धन्यवाद तुमचे. छान माहिती आणि वेळात वेळ काढला आमच्यासाठी. आणि ऑनलाईन तुम्हाला मिळणार आहेत, हे सगळं ऑनलाईनच मिळतं ना, ऑनलाईन मिळेल आणि एक्झिबिशनला मिळेल. आणि आता सध्या व्यस्त असल्यामुळे तुम्ही एक्झिबिशनला येण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला झटपट मिळतील आणि व्हरायटी बघता येईल. आणि आता कसं होईल, दिवाळीचा सीझन आहे ना, तो कुरिअर वाले पण थोडे बिझी असतील, म्हणून त्यांचं काम मिळणारच तुम्हाला 12 महिने. कारण आता रांगोळी तर घरोघरी रोजच काढली जाते, असं काही नाही की सणासुदाला. तर ताईंचा हा व्यवसाय खरंच माझ्याकडून तुम्हाला खूप खूप पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि दसऱ्याच्या पण शुभेच्छा तुम्हाला आधीच ऍडव्हान्स मध्ये. नवरात्रीच्या शुभेच्छा, आणि आपल्या मैत्रिणींना पण छान नवरात्रीच्या शुभेच्छा. या स्टॉलला भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.